बाबर कुटुंबियांकडून विट्याच्या राजाचरणी 9 किलो चांदीची गदा अर्पण। विटा येथील प्रसिद्ध विट्याचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं गुरुवार दुपारी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत हळदी कुंकू महाप्रसादाचं आयोजन केलं आहे। दरम्यान आज बाबर कुटुंबियांच्या वतीनं राजांच्या चरणी 9 किलो वजनाची चांदीची गदा अर्पण करण्यात आली। जिल्हा बँकेचे संचालक अमोल बाबर, शीतल बाबर, आमदार सुहास बाबर, सोनिया बाबर व बाबर कुटुंबातील सदस्य उपस्थित होते। प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी हळदी कुंकू व महाप्रसादाचं आयोजन केलं आहे। मंडळाचे कार्यकर्ते त्यासाठी परिश्रम घेतात। अनेक भक्तगण राजाच्या चरणी आपापल्या परीनं काही वस्तू अर्पण करत असतात। महाप्रसादाला देखील आपल्या परीनं भाविक स्वयंस्फूर्तीनं अन्नदानाला मदत करत असतात। आज बाबर कुटुंबियांच्या वतीनं राजाच्या चरणी 9 किलो वजनाची चांदीची गदा जिल्हा बँकेचे संचालक अमोल बाबर व शीतल बाबर यांच्या हस्ते मनोभावे प्रदान केली। गुरुजी मंगेश कुलकर्णी यांनी या गदेचं विधिवत पूजन केले। यावेळी आमदार सुहास बाबर, सोनिया बाबर, दिलीप बाबर, शरद बाबर, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष हेमंत बाबर, शंतनू बाबर, जय बाबर, शौर्य बाचर, राजवीर बाबर आणि बाबर कुटुंबीय उपस्थित होते। दरम्यान गेल्या 7 दिवसांपासून पालकमंत्री चंद्रकांत पाटील, पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई, जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, जनसुराज्य पक्षाचे समित कदम आदी मान्यवरांसह तालुक्यातील सर्व विभागांचे अधिकारी कर्मचारी, विटा शहरातील स्वच्छता कर्मचारी, नाभिक बांधव, ज्येष्ठ नागरिक संघ, भाजी विक्रेते, अडत व्यापारी, रिक्षा चालक मालक संघटना, माजी सैनिक संघटना, एसटी आगारातील अधिकारी कर्मचारी आदी मंडळींच्या हस्ते महाआरती झाली। अनंत चतुर्थीपर्यंत विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींच्या हस्ते महाआरतीचं नियोजन केलं आहे। विट्याच्या राजाच्या दर्शनासाठी खानापूर तालुक्यासह आटपाडी, तासगाव, कडेगाव, पलूस, खटाव परिसरातील भाविकांनी हजेरी लावली। आपला जिल्हा, आपली पॉवर, पॉवर मराठी न्यूज नेटवर्क।